नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनेलवर। महा-डीबीटी फार्मर स्कीमच्या अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेतलेल्या पण अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज एक अतिशय दिलासादायक अपडेट समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या सिंचन अनुदानासाठी राज्य सरकारने अखेर निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। 31 मार्च पूर्वी हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार का? चला सविस्तर शासन निर्णय पाहूया। मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठिबक आणि तुषार सिंचनाच्या पूरक अनुदानावरून मोठा गदारोळ झाला होता। 2024-25 व 2026 मधील प्रति थेंब अधिक पीक योजनेचे अनुदान रखडल्यामुळे लोकप्रतिनिधींनी सरकारला धारेवर धरले होते। यावर उत्तर देताना मंत्र्यांनी आश्वासन दिले होते की ज्या लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर आहे त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत सर्व रक्कम वितरित केली जाईल। याच आश्वासनाची पूर्तता करत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा महत्त्वपूर्ण GR निर्गमित केला आहे। या निर्णयानुसार 235 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांना केंद्राचे 55% अनुदान मिळाले आहे त्यांना राज्य सरकारचा 25 ते 30% पूरक हिस्सा टॉपअप सबसिडी यातून दिला जाईल। ज्या शेतकऱ्यांच्या शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत त्यांनाही या निधीतून अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, या योजनेमुळे ठिबक सिंचन घेणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना एकूण 80% तर इतर शेतकऱ्यांना 75% अनुदान मिळते। हा निधी आता थेट महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर डीबीटी द्वारे जमा केला जाणार आहे। त्यामुळे ज्यांची निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या अनुदानाची कार्यवाही आता युद्ध पातळीवर सुरू होईल। जाता जाता इतर काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर। नमो शेतकरी 8व्या हप्त्यासाठी 1774 कोटींचा निधी मंजूर झाला असून 23 मार्च नंतर वितरण सुरू होणार आहे। केसरी रेशन कार्ड APL शेतकऱ्यांच्या 180 रुपये रोख अनुदानासाठी 145 कोटींचा निधी 18 मार्चलाच मंजूर झाला आहे। तर शेतकरी बांधवांनो, सिंचन अनुदानाचा हा 235 कोटींचा निधी तुमच्या शेतीच्या प्रगतीला नक्कीच बळ देईल। तुम्हाला ठिबक किंवा शेततळ्याचे अनुदान मिळाले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। विश्वसनीय सरकारी अपडेट्ससाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद।